कॉपी कमांड आहे, बरोबर आहे. कॉपी कमांडचा अर्थ काय होतं, टू क्रिएट द डुप्लिकेट फाईल. TXT म्हणजे काय म्हटलं आपण त्याला, टेक्स्ट डॉक्युमेंट म्हटलेलं. आता कलर फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे. कॉपी द फाईल पिन TXT फ्रॉम कलर फोल्डर. कलर फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे. पिन TXT काय करायची, फाईल मला कॉपी करायची, कॉपी कमांड यूज केली. पुन्हा इथनं बॅक बटनावरती क्लिक केलं. काय केलं आपण, होम बटनावरती क्लिक करा, बरोबर आहे. कुठली कमांड यूज करायची ना आता, पेस्ट. पेस्ट कमांड इथून आपण आता यूज केली. ओके. कॉपी द फाईल हेडफोन BMP फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर अँड अदर. हार्डवेअर फोल्डरमध्ये कुठली फाईल आहे, हेडफोन BMP नावाची फाईल आहे. ती फाईल मला काय करायची, कॉपी करायची. पेस्ट कुठं करायची, कलरमधल्या अदर नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायची. आता पहिलं काय करूया, हार्डवेअर फोल्डरवरती डबल क्लिक करूया. ही फाईल आहे, काय करा, कॉपी करा. पुन्हा बॅक या, कुठं आहे, कलरमध्ये. कलरमध्ये काय म्हटलं आपण, अदर, पेस्ट करा. आलं. कॉपी द साईज TXT फ्रॉम सपोर्ट फोल्डर टू सपोर्ट अँड होम फोल्डर सब फोल्डर. ओके. आता सपोर्ट फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे. त्यात ही फाईल आहे, कुठली आहे, साईज TXT. काय करायची, फाईल मला कॉपी करायची. कुठं पेस्ट करायची, आपल्याला होम फोल्डरमध्ये पेस्ट करायची. होम फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे. इथं काय केलं आपण, पेस्ट कमांड आहे, ती यूज केली. ओके. आलं. कॉपी द फाईल स्टेजरी TXT फ्रॉम गिवन द फोल्डर, पेस्ट इनसाइड द फोल्डर ABC. ही फाईल आहे, दिसते. फाईल काय करायची ना, कॉपी करा. कुठं पेस्ट करायची, ABC फोल्डरमध्ये. डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक म्हणजे ओपन द फाईल, सिंगल क्लिक म्हणजे सिलेक्ट द फाईल. आता आपण डबल क्लिक करूया म्हणजे ते फोल्डर ओपन होईल. पेस्ट कमांडवरती क्लिक करायचं आहे. ओके. कॉपी द फाईल प्रिंटर DOC फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू होम अँड इंडेक्स. ओके. हार्डवेअर फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे. प्रिंटर DOCX म्हणजे ती वर्डची फाईल आहे, ती फाईल सिलेक्ट केली, कॉपी कमांड यूज केली. बॅक बटनावर आलो, होममध्ये इंडेक्स, आणि इथनं आपण पेस्ट कमांड यूज केली. आलं. कॉपी द फाईल कीबोर्ड TXT म्हणजे टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल. कुठल्या फोल्डरमध्ये, हार्डवेअरमध्ये. कुठं पेस्ट करायची आपल्याला, होममधल्या इंडेक्समध्ये. दिसते. कॉपी द फाईल कीबोर्ड TXT फ्रॉम फोल्डर द हार्डवेअर. हार्डवेअरवर डबल क्लिक केलं. कुठली फाईल आहे, कीबोर्ड TXT. फाईल काय करा तुम्ही, इथनं कॉपी करा. पुन्हा इथनं बॅक या. कुठं पेस्ट करा, होममधल्या इंडेक्स नावाच्या फोल्डरमध्ये. होममध्ये इंडेक्स नावाचा फोल्डर आहे, पेस्ट करा. ओके. कॉपी द फाईल मॉनिटर PPTs फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू होम, पेस्ट इनटू द होम आणि इंडेक्स. हार्डवेअर फोल्डरमधनं ती फाईल सिलेक्ट करायची. कुठली फाईल आहे, मॉनिटर PPTs. काय करा, फाईल कॉपी करा. होम टॅबमध्ये कॉपी कमांड यूज आहे. पुन्हा बॅक या. कुठं पेस्ट करायची, होममध्ये इंडेक्स, पेस्ट कमांड यूज केली. ओके. कॉपी द फाईल हेडफोन BMP फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू होम अँड इंडेक्स. हार्डवेअर फोल्डरवरती क्लिक केलेलं आहे, हेडफोन BMP फाईल. काय करायचं ना, कॉपी करा. बॅक, होमवरती डबल क्लिक, इंडेक्सवरती डबल क्लिक, पेस्ट करा. ओके. कॉपी द फाईल ABC BMP फ्रॉम सपोर्ट फोल्डर, पेस्ट इंटू द फोल्डर होम अँड इंडेक्स. कुठल्या फोल्डरमध्ये, सपोर्ट फोल्डरमध्ये. कुठली फाईल आहे, ABC BMP फाईल. काय करायचं ना, कॉपी कमांड यूज करा. ती कमांड कुठनं यूज करायची, होम टॅबमधनं करायची. कॉपी कुठं पेस्ट करायची, होममध्ये इंडेक्समध्ये, पेस्ट कमांड यूज केली. आलं. कॉपी द फाईल माऊस XLS फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू होम अँड इंडेक्स. XLS म्हणजे एक्सेलची फाईल. हार्डवेअर फोल्डरमध्ये ही फाईल दिसती. ओपन नाही करायची, लक्षात ठेवायचं. कॉपी कमांड यूज करा.
पुन्हा बॅक या, होममध्ये इंडेक्सवरती डबल क्लिक करा आणि पेस्ट कमांड यूज करा. ओके. कॉपी द फाईल सपोर्ट क्वेश्चन DOC. क्रिएट द डुप्लिकेट फाईल इन द फोल्डर सपोर्ट होम आणि इंडेक्स. ही जी फाईल आहे सपोर्ट फोल्डरमध्ये, ही फाईल आहे, ही मला कॉपी करून पेस्ट कुठं करायची आहे, सपोर्टमधल्या होम नावाचा फोल्डर आहे, होम नावाच्या फोल्डरमध्ये इंडेक्स नावाचा फोल्डर आहे, त्या ठिकाणी इथनं मला फाईल ती पेस्ट करायची आहे सपोर्ट फोल्डरवरती. दिसते काय म्हणलं आपण, क्वेश्चन DOC फाईल. काय करा, कॉपी कुठं पेस्ट करायची, होमवरती डबल क्लिक करा, इंडेक्सवरती डबल क्लिक करा आणि पेस्ट कमांडचा वापर करा. आलं. कॉपी द फाईल येलो BMP फ्रॉम कलर फोल्डर टू अदर फोल्डर. कलर फोल्डरमध्ये येलो BMP नावाची फाईल आहे, कलर फोल्डरमध्ये येलो BMP नावाची फाईल. काय करा, फाईल कॉपी करा, पुन्हा बॅक या, कुठं पेस्ट करा, अदर नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करा, पेस्ट कमांड यूज केली. आलं आहेत ना. तर कॉपी द फाईल ब्लॅक TXT फ्रॉम द फोल्डर कलर अँड अदर टू होम. बरोबर आहे. कलर आणि अदर नावाच्या फोल्डरमध्ये ब्लॅक TXT नावाची फाईल आहे, ती फाईल कॉपी करा आणि पेस्ट कुठं करा, होम नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. दिसते. कॉपी द फाईल फ्रॉम द कलरमध्ये अदर नावाचं फोल्डर आहे, त्यात ही फाईल आहे ब्लॅक TXT फाईल. कॉपी करा, पुन्हा बॅक या, पुन्हा एकदा बॅक या, इथं होमवरती डबल क्लिक करा आणि इथं फाईल पेस्ट करा. आलं. कॉपी द कीबोर्ड TXT फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू कलर अँड अदर. हार्डवेअरमध्ये डबल क्लिक केलं, कीबोर्ड TXT फाईल आहे, कॉपी करा, पुन्हा बॅक या, कलरमध्ये अदरमध्ये पेस्ट करा. झालं. कॉपी द फाईल प्रिंटेड DOC फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू पेस्ट इनसाइड द फोल्डर कलर अँड अदर. हार्डवेअर फोल्डरमध्ये डबल क्लिक करायचे, ही फाईल आहे, ही फाईल मला कॉपी करायची, पुन्हा बॅक बटनावर आलो मी, इथनं कलरमध्ये अदर नावाच्या फोल्डरमध्ये ती फाईल पेस्ट करायची आपल्याला. ओके. कॉपी द फाईल मॉनिटर PPTs फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर अँड अदर. मग अशा हा प्रश्न येऊन गेला होता आपल्याला. हार्डवेअर फोल्डरवरती डबल क्लिक केलं, मॉनिटर्स फाईल काय करायचं ना, कॉपी करा, बॅक आहे जाऊ, कलरमध्ये अदरमध्ये ही फाईल काय करा, पेस्ट करा. ओके. कॉपी द फाईल माऊस XLS फ्रॉम हार्डवेअर फोल्डर टू कलर अँड अदर. हार्डवेअर फोल्डरमध्ये माऊस XLS म्हणजे एक्सेलची फाईल आहे, ती फाईल कॉपी करा, बॅक बटनावरती क्लिक करा, कलरमधल्या अदर नावाच्या फोल्डरमध्ये ती फाईल पेस्ट करा. आलं. कॉपी द सपोर्ट काउंट TXT पेस्ट इन द फोल्डर सपोर्ट होममध्ये. सपोर्ट फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे, त्यात काउंट TXT नावाची फाईल आहे, ती फाईल कॉपी करायची, ती फाईल पेस्ट कुठं करायची, होम नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायची, पेस्ट कमांडचा वापर करायचा. आलं. कॉपी द फाईल ब्लॅक TXT फ्रॉम कलर अँड अदर फोल्डर टू द फोल्डर विथ द स्टुडंट ID. स्टुडंट ID म्हणजे जो काय आपला नंबर असेल त्या नंबरला जाऊन फक्त आपल्याला पेस्ट करायचं आहे. हा या प्रश्नात नेहमी आपला कायम कन्फ्युजन होतं. कलरमध्ये गेलो आपण, दिसते अदरमध्ये कुठली फाईल आहे, ब्लॅक TXT फाईल, कॉपी करा. तर ID म्हणजे काय, हा जो नंबर दिसते तुम्हाला ह्याला आपण म्हणतो ID. इथं क्लिक करायचं आहे आणि पेस्ट कमांडचा वापर करायचा आहे, सबमिट करायचं. दिसते. कॉपी द फाईल फीज XLS फ्रॉम सपोर्ट फोल्डर टू पेस्ट इन टू द फोल्डर विथ युअर स्टुडंट ID. सपोर्ट फोल्डरवरती फीज XL नावाची फाईल आहे, कॉपी करा, कुठं पेस्ट करा, स्टुडंट ID मध्ये. दिसत ना, ID वरती क्लिक केलं आपण, इथं आपण पेस्ट कमांड यूज केली. आलं. कॉपी द इंट्रोडक्शन TXT फ्रॉम सपोर्ट होम अँड इंडेक्स फोल्डर पेस्ट इन द फोल्डर इन टू स्टुडंट ID. सपोर्ट फोल्डरवरती डबल क्लिक करायचं आहे, पुढे काय येईल आपलं, होम नावाचं फोल्डर आहे, डबल क्लिक करा, इंडेक्स नावाचा फोल्डर आहे, डबल क्लिक करा, त्यातली ही फाईल आहे मला कॉपी करायची, कुठं
पेस्ट करायची इन युअर स्टुडंट आय डी म्हणजे हा नंबर दिसते, इथे क्लिक करायचं आणि इथे पेस्ट या कमांडचा वापर करायचा दिसते. कॉपी द फाईल पिन टेक्स्ट फ्रॉम कलर फोल्डर अँड पेस्ट इन द फोल्डर विथ युअर स्टुडंट आय डी. मगाच्या वाणीत प्रश्न सोडवायचा आहे. कलरमध्ये आपण काय म्हणलं पिन TXT कॉपी करा, कुठं पेस्ट करा, ह्या आय डीवरनं, ह्या आय डीवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट कमांडचा वापर करायचा. आलं आहे, हे प्रश्न केले. आता खाली प्रश्न काय तुम्हाला कॉपी द मल्टिपल फाईल्स करायचे. मल्टिपल फाईल्स म्हणजे काय, एकापेक्षा जास्त फाईल कॉपी करणे. जेव्हा आपण मल्टिपल फाईल कॉपी करतो त्यावेळी आपण कीबोर्डवरनं कंट्रोल की प्रेस करायची आणि मग नंतर आपण सगळ्या फाईल सिलेक्ट करायच्या आणि मग आपण कॉपी कमांड यूज करायची. बरोबर आहे. आता इथं ह्या प्रश्नावरती आपण क्लिक करूया. आलं. आता मला कमांड काय येत नाही, कॉपी द ऑल JPG फाईल्स. बरोबर ना. कॉपी मल्टिपल फाईल्स. मल्टिपल फाईल्स म्हणजे काय, एकाच वेळेला फाईल सिलेक्ट करण्याकरता आपल्याला कीबोर्डवरील कंट्रोल की प्रेस करायची आणि माऊसच्या बटनाने आपण त्या फाईल सिलेक्ट करून झाल्यानंतर आपण कॉपी कमांड यूज करा आणि ज्या ठिकाणी मला पेस्ट करायचं आहे त्या ठिकाणचं आपण लोकेशन सिलेक्ट करायचं आणि पेस्ट ही कमांड आपण यूज करायची. ओके. आता इथं इमेजेस नावाचं फोल्डर आहे. आलं. या फाईल आहे दिसते. जर मी आता एका वेळेला सगळ्या फाईल मी सिलेक्ट करायला गेलो तर होतं आहे का, आता इथनं नाही होत. मी काय करेल, कीबोर्डवरती कंट्रोल की प्रेस करेल आणि ह्या फाईल मी सिलेक्ट केल्या. झालं. हे सगळं सिलेक्ट करून झालं की कीबोर्डवरती कंट्रोलचं बटन सोडून द्यायचं. पुढं आपण कमांड काय यूज करायची, कॉपी. हे मला कुठं पेस्ट करायचं आहे तर मला बिटमॅप इमेजेस नावाचं जे फोल्डर आहे त्या ठिकाणी इथनं मला पेस्ट करायचं आहे. इथं काय केलं आपण, पेस्ट कमांड. ओके. आलं. आता नेक्स्ट क्वेश्चन, कॉपी द ऑल बिटमॅप इमेजेस फ्रॉम इमेजेस फोल्डर टू इमेजेस बिटमॅप. सेम क्वेश्चन आहे. पुन्हा तसंच करायचं. इमेजेसवरती डबल क्लिक करा, ही फाईल आहे दिसते. कंट्रोल की प्रेस करा, कीबोर्डवरती सिलेक्ट केला. काय कमांड यूज केली आपण, कॉपी. कुठं पेस्ट करायचं आहे, बिटमॅप इमेजेसमध्ये पेस्ट. आलं. कॉपी ऑल द टेक्स्ट डॉक्युमेंट सपोर्ट फोल्डर टू सपोर्ट डिफॉल्ट फोल्डर. सर्व टेक्स्ट फाईल मला कॉपी करायच्या. काय करणार, पुन्हा एकदा मी सपोर्ट फोल्डरवरती क्लिक केलं. ह्या दोन्ही फाईल मला सिलेक्ट करायच्या. मी काय करणार, कंट्रोल की प्रेस करणार. एका वेळेला अनेक फाईल सिलेक्ट करण्याकरता आपण कीबोर्डवर कंट्रोल की दाबून धरायची. मग आपल्याला जेवढ्या फाईल हव्या असतील तेवढ्या फाईल आपण सिलेक्ट केल्या. ओके. मग ही की आपण सोडून द्यायची. पुढं काय म्हणलं आपण, कॉपी कमांडचा वापर करायचा. कुठं पेस्ट करायचं आहे, मला डिफॉल्ट नावाच्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचं. पुढं आपण काय म्हणलं, आपण पेस्ट ही कमांड इथनं यूज केली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कॉपी द ऑल ग्राफिक्स फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर टू सपोर्ट होम इंडेक्स अँड ग्राफिक्स. सपोर्ट फोल्डरमधले या फाईल आहे दिसते. सिलेक्ट केलं कंट्रोल कीने. काय कमांड यूज केली मी, कॉपी. कुठं पेस्ट करायचं आहे, आता मला होम नावाचा फोल्डर आहे. होममध्ये इंडेक्स नावाचं फोल्डर आहे. इंडेक्समध्ये ग्राफिक्स नावाचं फोल्डर आहे. तिथं आपण इथनं पेस्ट केलं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, कॉपी द ऑल ग्राफिक्स फाईल सपोर्ट फोल्डर टू. पेस्ट कुठं करा, सपोर्ट होम इंडेक्स आणि ग्राफिक्स. आलं. ही फाईल आहे दिसते. काय करा, कॉपी करा. कुठं पेस्ट करा, होम. होममध्ये इंडेक्स, इंडेक्समध्ये ग्राफिक्स, पेस्ट यूज करा. झालं. आता हे जे दिसतं तुम्हाला GIF, तुमच्या वेळेला लिहून घ्या. GIF ग्राफिकल फाईल्स. ग्राफिकल फाईल्स बरोबर ना. म्हणजे GIF जे एक्सटेन्शन असेल त्या सगळ्या फाईल कुठल्या असतात आपल्या इथनं, ग्राफिक्सच्या असतात. मग त्याचं समजा आपल्याला एक्सटेन्शन जरी चेक करायचं म्हणलं तरी आपल्याला ते चेक करता येतं. कसं चेक करायचं, इथे जायचं आहे, राईट बटन क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीज करायचं आहे. बरोबर ना. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला दिसते का इथनं GIF इमेजेस दिसते. हे इथनं आपल्याला समजेल लगेच. कळलं आहे तुम्हाला इथनं. आता हे प्रश्न आपण आता बघितले. कुठले बघितले आपण, कॉपी द फाईल्स. ओके.
ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला आपण लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत वाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.